नमस्कार. आजची सुरुवात एका खूप चांगल्या बातमीने करूया. विशेषतः शेतकरी बांधवांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. असं दिसतंय की शेतीसाठी लागणारी जी खतं आणि औषधं आहेत त्यांच्या किमती लवकरच कमी होऊ शकतात आणि याचा थेट फायदा म्हणजे शेतकऱ्यांचा जो उत्पादन खर्च आहे तो कमी होण्यास मदत मिळू शकते. पण मग सगळ्यांच्या मनात येणारा प्रश्न म्हणजे खरंच यामुळे शेतीचा खर्च कमी होणार आहे का? तर हो, केंद्र सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि त्याचा नेमका कसा आणि किती फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, चला हेच आपण आज सोप्या भाषेत समजून घेऊया. खरं तर केंद्र सरकारचं हे जे नवीन धोरण आहे ना, ते शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण आहे. या एका निर्णयामुळे खतं आणि कीटकनाशकांसारख्या ज्या अत्यंत गरजेच्या गोष्टी आहेत त्यांच्या किमती खाली येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. चला मग बघूया की हा निर्णय नेमका आहे तरी काय. झालं असं आहे की केंद्र सरकारनं काही ठराविक पेट्रोकेमिकल्सच्या आयातीवर जे सीमा शुल्क म्हणजे कस्टम ड्युटी लागायची ती तात्पुरती काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हाच तो महत्त्वाचा निर्णय आहे जो संपूर्ण शेती क्षेत्रासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. आता अनेकांना प्रश्न पडेल की हे सीमाशुल्क म्हणजे काय? तर बघा, जेव्हा आपण दुसऱ्या देशातून कुठलाही माल आपल्या देशात आणतो तेव्हा सरकार त्यावर एक प्रकारचा कर लावतं. त्यालाच सीमाशुल्क किंवा सोप्या भाषेत कस्टम ड्युटी म्हणतात. साहजिकच हा कर काढला की बाहेरून येणाऱ्या वस्तू स्वस्त होतात. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की ही जी सवलत आहे ती काही काळापुरतीच आहे. सरकारने 2 एप्रिल 2026 ते 30 जून 2026 या काळात पेट्रोकेमिकल्सवरचा आयात कर पूर्णपणे काढून टाकला आहे. याचा सरळ अर्थ असा की या काळात कंपन्यांना कच्चा माल स्वस्तात मिळणार आहे. बरं, मग हा कर रद्द झाल्याने शेतकऱ्यांचा फायदा कसा होणार? म्हणजे या करमाफीचा थेट संबंध खतांच्या आणि औषधांच्या किमतींशी कसा लागतो? चला हे आपण पुढच्या काही टप्प्यांमध्ये व्यवस्थित समजून घेऊ. ही प्रक्रिया अगदी एका साखळीसारखी काम करते. बघा, सगळ्यात आधी सरकारने आयात कर रद्द केला. त्यामुळे काय झालं तर खतं आणि औषधं बनवणाऱ्या कंपन्यांना जो कच्चा माल लागतो तो आता स्वस्त दरात मिळू लागेल. आणि साहजिकच जेव्हा कंपन्यांचा बनवण्याचा खर्च कमी होतो तेव्हा त्या त्यांच्या मालाच्या म्हणजे अंतिम उत्पादनाच्या किमतीही कमी करू शकतात. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. या निर्णयाचा थेट फायदा येणाऱ्या खरीप हंगामात कसा दिसेल? शेतकऱ्यांसाठी हा काळ खूपच महत्त्वाचा असतो आणि या काळात खर्चात होणारी कुठलीही बचत ही खूप मोठी गोष्ट असते, नाही का? आणि आता तो आकडा ज्याची आपण वाट पाहत आहोत. तज्ज्ञांच्या मते सरकारच्या या धोरणामुळे कृषी रसायनांच्या म्हणजे खतं, औषधांच्या किमतीमध्ये साधारणपणे 7 ते 8% घट होऊ शकते आणि ही घट खरंच खूप लक्षणीय आहे. याचाच अर्थ शेतकऱ्यांना कीटकनाशकं, बुरशीनाशकं आणि तणनाशकं यांसारखी जी आवश्यक औषधं आहेत ती आता पूर्वीपेक्षा कमी दरात मिळू शकतील. पेरणीच्या काळात खर्चात होणारी ही बचत शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याची ठरू शकते. या निर्णयाचा आणखी एक फायदा आहे जो तितकाच महत्त्वाचा आहे. तो म्हणजे कच्चा माल स्वस्त झाल्यामुळे कंपन्या उत्पादन वाढवतील. यामुळे बाजारात खतांचा आणि औषधांचा पुरवठा एकदम सुरळीत राहील. म्हणजे पेरणीच्या वेळी त्यांची टंचाई भासणार नाही आणि त्यामुळे किमतीही स्थिर राहण्यास मदत होईल. तर या सगळ्या विश्लेषणाचा सारांश काय? सोपा आहे. खर्च कमी होणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होणं. ह्या बचतीमुळे शेतीच्या नियोजनात आणि नफ्यात वाढ करण्याची एक नवी संधीच मिळू शकते. त्यामुळे या सगळ्यातील कळीचा मुद्दा हा आहे की सरकारच्या या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांचा जो एकूण उत्पादन खर्च आहे तो कमी व्हायला थेट मदत मिळणार आहे आणि यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारायला नक्कीच हातभार लागेल. तर मित्रांनो, हा निर्णय एक मोठी संधी घेऊन आलेला आहे. आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर खतं आणि औषधांवरचा खर्च खरंच कमी झाला तर या बचतीचा उपयोग करून शेतीच्या विकासासाठी आणखी कोणत्या नवीन संधी शोधता येतील यावर नक्की विचार करा.